नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी खुश खबर। आजचा दिवस शेतकऱ्यांसाठी सोन्याचा ठरणार आहे शेतकरी मित्रांनो, कारण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता आज शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार। त्याचसोबत शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती डबल खुश खबर म्हणजेच की पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता सुद्धा आज शेतकरी बांधवांच्या एकत्रपणे नमोचा 9वा आणि पीएमचा 24वा हप्ता 4000 रुपये जमा होणार। शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा रखडलेला 9वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता आता पहिल्या टप्प्यात वाटप करण्याला 12 जिल्ह्यांमध्ये प्रशासकीय थरावरती सुरुवात देखील झालेली आहे। शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झाले असले तरी शेतकरी बांधव पुढील हप्त्यांच्या म्हणजेच की प्रतीक्षात होते, पण आता हा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती लवकरच वर्ग करण्यामध्ये येणार आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वर्ग करण्याची तरतूद या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात सुरुवात झालेली आहे। आणि पहिल्याच टप्प्यामध्ये या 12 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आज 2 जुलै रोजी पूर्णपणे वाटप या ठिकाणी हप्त्याचं होणार आहे। त्यामुळे महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांना आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। तुम्ही जर का शेतकरी पात्र असाल तर तुम्ही सुद्धा तुमच्या सुद्धा खात्यावरती पूर्णपणे 4000 रुपये रक्कम आता जमा होणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, आतापर्यंतची सर्वात मोठा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेला आहे। तुम्हाला नेमकी आता पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता सरकारच्या माध्यमातून का जमा होणार आहे याचं देखील कारण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता तुम्हाला असं वाटत होतं की पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्यासोबत जमा होईल, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे तांत्रिक कारणांमुळे राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं होतं की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता पुढे ढकलण्यामध्ये आलेला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्यासोबत तुम्हाला नमोचा हप्ता भेटला नाही, परंतु आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्यासोबत म्हणजेच की आज तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, हे देखील लक्षात घ्या, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे फक्त पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता आम्ही जमा करणार आहोत। म्हणजे पात्र कोणते शेतकरी बांधव असणार आहेत, किती वाजेपर्यंत या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आणि सर्वात अगोदर म्हणजेच की पहिल्या टप्प्यासाठी सरकारच्या माध्यमातून कोणती 12 जिल्हे निवडण्यामध्ये आलेले आहेत हेच आपण आज जाणून घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे, नक्की शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्वात अगोदर महत्त्वाचे अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळतील। आणि शेतकरी बांधवांनो, हे देखील लक्षात घ्या, तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची देखील गरज पडणार नाही। तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून सविस्तरपणे अपडेट आलेला आता मी तुम्हाला देणार आहे। त्यामुळे तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे, नक्की शेवटपर्यंत पहा। आता कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकत्रपणे दोन हप्ते जमा होणार हे मी तुम्हाला लगेच सांगणार आहे। कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत आणि कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत, त्यानंतर लगेच आपण शेतकरी बांधवांनो पुढे एका मिनिटामध्ये जाणून घेणार आहोत की कोणत्या 12 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 4000 रुपये जमा होणार आहेत। म्हणजेच की 2+2 नमोच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये आता फक्त हे पात्र शेतकरी बांधवांच्या जमा होणार आहेत खात्यावरती। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही पात्र आहेत की नाही हे देखील आपण आता पाहणार आहोत। त्यामुळे नक्कीच आता मोबाईल हातामध्ये धरून शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा। सर्वात अगोदर आता शेतकरी बांधवांनो, हे समजून घेऊ की कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत आणि कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत। आणि त्यानंतर लगेच तुम्हाला कळणार आहे की कोणते 12 जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांपैकी तुमचा जिल्हा आलाय की नाही हे देखील शेतकरी बांधवांनो तुम्हाला पाहायचं आहे। त्यापूर्वी आपण अगोदर हे पाहणार आहोत कोणते शेतकरी बांधव सरकारच्या माध्यमातून पात्र करण्यामध्ये आलेले आहेत। तर बघा, आता ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते जमा झालेत, तर असे शेतकरी बांधव नमोच्या 9व्या हप्त्यासाठी व पीएमच्या 24व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत।
होय शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सर्व कामे या ठिकाणी सांगण्यामध्ये आलेले आहेत. 12 जिल्ह्यांची पहिल्या टप्प्यासाठी निवड करण्यामध्ये आलेले आहे. तुम्हाला नमोचे जर का मागील हप्ते भेटले असतील तर तुम्ही पात्र असणार आहेत. त्यासोबत शेतकरी बांधवांनो, तुम्हाला PM किसान योजनेचे मागील हप्ते भेटलेले आहेत का? भेटलेले नसतील तर तुम्ही अपात्र होऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हे देखील मी आता तुम्हाला पुढे सांगणार आहे. परंतु जर का तुम्हाला हप्ते मागील भेटले असतील तर तुम्ही सुद्धा यासाठी पात्र असणार आहेत. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला काम करायचं आहे ते म्हणजेच की E-KYC. ज्या शेतकरी बांधव E-KYC अपूर्ण ठेवतील अशा शेतकरी बांधवांनी PM किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी 2 जुलै रोजी त्या अशा शेतकरी बांधवांनी E-KYC पूर्ण करून घ्यायचे आहे. आणि ज्या शेतकरी बांधवांची E-KYC पूर्ण आहे तर अशा शेतकरी बांधवांना तर हप्त्याचा लाभ मिळणारच आहे. त्यासोबत शेतकरी बांधवांनो, तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचं आधार बँक खात्याशी लिंक करून घ्यायचं आहे. ज्या शेतकरी बांधवांचं आधार बँक खात्याशी लिंक आहे अशा शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. परंतु ज्या शेतकरी बांधवांचं आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकरी बांधवांनी हे लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायचं आहे. होय शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे जाहीर झालंय व केंद्र सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे जाहीर झालंय, जे शेतकरी बांधव कामे वेळेवरती पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आम्ही लाभ देणार आहोत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला लाभ मिळवण्यासाठी हे काम तुम्ही करून घ्यायचं आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, बरेच शेतकरी बांधव असे देखील आहेत की त्यांच्याकडे फार्मर ID कार्डच नाही, म्हणजे की त्यांची शेतकरी म्हणून ओळखच नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, फार्मर ID कार्ड नसेल तर हे तुम्ही सुद्धा लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा हप्त्यापासून काही वंचित राहू शकणार नाहीत. तर हे काम केल्यानंतर तुमच्या खात्यावरती रक्कम पूर्णपणे शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे. आता हे जाणून घ्या की कोणत्या 12 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आलेला आहे की नाही हे देखील चेक करा. तर आता चला लगेच आपण जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला एक एक करून सांगतो. त्या जिल्ह्यांपैकी तुमचा जिल्हा आलाय का हे तुम्ही एकदा नक्की चेक करून घ्या. तर आता पहा, नंबर 1 वरती जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो पुणे. पुण्यामधील जर शेतकरी असाल, पुण्यामध्ये राहून शेती करत असाल तर आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. पुण्यामधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता व PMचा 24वा हप्ता आता जमा होणार आहे. त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, पुण्यामधील शेतकरी असाल तर काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. त्यानंतर लातूर शेतकरी बांधवांनो, लातूरमधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. तुमच्या जिल्ह्याचं सुद्धा या यादीमध्ये नाव आलं असून आता सरकारच्या माध्यमातून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये सुरुवात झालेली आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, ठाणे जिल्ह्यामधील शेतकरी असाल तर आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. ठाणेमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर रत्नागिरी जिल्हा शेतकरी बांधवांनो, रत्नागिरी जिल्ह्यामधील शेतकरी असाल, रत्नागिरीमधील शेती करत असाल रत्नागिरीमध्ये राहून तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या सुद्धा खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर रायगड सातारा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. त्यानंतर सोलापूर सांगली मधील जर शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा आता काळजी किंवा चिंता करू नका. त्यानंतर सिंधुदुर्ग मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुमच्या सुद्धा खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये शेतकरी बांधवांनो. त्यानंतर वाशिम यवतमाळ मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर वाशिम यवतमाळ मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. वाशिम यवतमाळ मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. कोल्हापूर जळगाव या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना रक्कम मिळणार आहे. अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. त्यानंतर भंडारा, बुलढाणा, त्यानंतर गडचिरोली या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या सुद्धा खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला, हक्काच्या यूट्यूब चॅनलला, लोकसेवा 24 तास या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.